ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांना फारच आवडते। तर या मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात अश्विनच्या वाढदिवसाने होते। त्याचं औक्षण केलं जातं आणि त्यानंतर तन्वी अश्विनला गिफ्ट देते। ते गिफ्ट अश्विनला खूप आवडतं आणि त्यासह अर्जुन आणि अश्विन मध्ये झालेलं भांडण देखील दूर करण्यासाठी अर्जुन अश्विनला त्याच्या लहानपणीचं आठवणीत राहिलेलं गिफ्ट देतो, ज्यामध्ये एक खेळण्याची बस असते। हे गिफ्ट पाहून अश्विन खूपच भावुक होतो आणि दोघे भावंड मिठी मारून त्यांची भावना व्यक्त करतात। हे पाहून पूर्ण सुभेदार कुटुंब मात्र खूप आनंदी होतं। त्यानंतर अश्विनच्या आवडीच्या जेवणाचं बेत पाहून अश्विनला आनंदच होत असतो आणि या संपूर्ण स्वयंपाकाचं श्रेय तन्वी घेते। हे ऐकून पूर्ण आजी तन्वीवर रागवतात आणि आजचा संपूर्ण स्वयंपाक सायली आणि कल्पनाने मिळून केलाय असं पूर्ण आजी अश्विनला सांगतात। हे ऐकून सायली फार आनंदी होते। त्यानंतर दामिनीची मात्र झोप उडालेली असते। केस कशी जिंकायची या विचाराने ती टेन्शन मध्ये असते आणि महिपतला कॉल करते आणि भेटण्यासाठी देखील बोलवते। तर आता उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत दामिनी कोणती नवीन चाल खेळेल आणि त्यासह ती अर्जुनला केस मध्ये कशी हरवेल हे जाणून घ्यायचं असेल आणि मालिकेच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राइब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला।